श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटमध्ये. आज लवकर उठले आहे, भात लावणीला जायचं आहे. तर मी सकाळी लवकर उठून नाचणीची भाकरी, अख्खा मसूरची आमटी आणि त्याच्यासोबत मिरच्या केल्या. कारण शेतामध्ये मिरच्या आणि भाकरी खायला खूप मस्त वाटते. जावेला सांगितलं होतं ठेचा बनवून आणायला. तर आम्ही आता निघालो आहे. घरातलं सगळं आवरून मुलांना घरीच ठेवलं आहे, कारण पाऊस होता गावाला. सकाळी लवकर फोन आला तर तेव्हा सांगितलं होतं सासऱ्यांनी पाऊस आहे, दोघंच या. म्हणून आम्ही निघालो होतो. नाश्ता केला नव्हता म्हणून आम्ही वडापावसाठी थांबणार होतो. तर वडापावसाठी थांबलो आणि गरम गरम असे वडापाव घेतले, कारण इथले खूप फेमस आहेत, चव बी खूप छान आहे. वडापाव घेतले. साईडला थांबून आम्ही तिथं थोड्या वेळ उघडला होता पाऊस. मग वडापाव खाल्ला दोघांनी आणि मग पुढे निघालो. मिस्टरांना मी सांगत होते की गाडी हळू घ्या, कारण गावाला पाऊस खूप असतो, खूप जोराचा असतो. आणि पाऊस सकाळी खूप होता, उघडला होता 8च्या नंतर, त्याच्यामुळे खड्डे खूप पडलेले होते गावाला. हळू गाडी घ्या म्हणून मी सांगत होते. मग आम्ही गाडी चालवत असतानाच आमच्या पाठीमागे दीर आणि जाऊ पोचले होते. तर आम्ही फायनली घरी पोचलो. घरी पोचल्यावर बघतो तर काही चावीच नव्हती, त्याच्यामुळे दीर चावी आणायला गेलते. जाऊबाई, मी आणि मिस्टर दारात थांबलो होतो. पटापट चेंज केलं आणि शेतात पोचलो, कारण सासरे ओरडत होते उशीर झाला म्हणून. आम्ही गेलो तर बैल चिक्कलच करत होते. चिक्कल करून झालता. आम्ही गेलो, लावायला स्टार्ट केलं. पाऊसही येत होता. एवढं असं लावून घेतलं. लावता लावता 1:30 वाजला, कारण कोणीच नाश्ता केला नव्हता म्हणून सगळ्याला भूक लागली होती. म्हणून आम्ही परत 1:30 वाजला म्हणून हे बघा असं लावलंय. आणि 1:30 वाजला म्हणून मी, माझ्या जाऊबाई, आत्या, सासूबाई, दीर, सासरे आम्ही सगळे जेवायला निघालो होतो. मग तिथं पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे घरचे सगळे म्हणले की थोडंसं जेवण पण होईल आणि परत लावू. जरा कोणीच खाल्लं नव्हतं, भूक खूप लागली होती त्याच्यामुळे. आणि मलाही उत्सुकता होती गरम गरम भाकरी आणि भाजी खायची. तर हे असं लावलं आहे. तुमच्याकडे पण असेच लावणी होत असेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू